झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सगदेव, तो गोडाऊनचा स्टॉक रिपोर्ट दे। ऐश्वर्या, हे सगदेवला मी तुझ्या अंडर असलेल्या गोडाऊनचा स्टॉक रिपोर्ट तयार करायला सांगितला होता। त्यामध्ये तिथे आपण पाठवलेली इन्व्हेंटरी आणि तिथनं झालेली डिलिव्हरी यामध्ये तफावत आहे। म्हणजे तिथे आपण पाठवलेले प्रॉडक्ट्स आणि तिथनं डिलिव्हरी करता गेलेले प्रॉडक्ट्स याच्यामध्ये अंतर आहे। काही माहिती आहे तुला याबद्दल? बाबा, दादाने माहिती काढल्यानंतर मी पण सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात हे आलंय की गेलं वर्षभर हे असंच चालू आहे। आणि जर हे असंच चालू राहिलं तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल। दुसरी गोष्ट, जे मटेरियल चोरीला जातंय ते मटेरियल डायरेक्टली मार्केटमध्ये विकलं जात असेल। जस्ट 1 सेकंड। सारंग, डॅड, मला एक गोष्ट कळली नाहीये। जर गोष्ट माझ्या अंडर असलेल्या प्रोजेक्टची आहे तर याने आधी मला फोन का नाही केला? का तू जॉबवर ठेवलंयस म्हणून फक्त तुझ्यासाठी काम करणार आहे, की या मूर्ख मुलीचा भाऊ म्हणून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय हा? ऐश्वर्या, थांब ना जरा। बिझनेस रिलेटेड गोष्टींची चर्चा चालू आहे इथे, आपण त्याबद्दल बोलूया। घरातल्या गोष्टी आत्ता मिक्स करू नकोस। आणि आम्ही कोणी संशय नाही घेत आहोत तुझ्यावर, आमचा विश्वास आहे। माझा तर पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर। रिलॅक्स। थँक्यू मॉम। ॲक्च्युली लास्ट टाइम आपल्याला प्रॉडक्ट डॅमेजमुळे खूप लॉस झाला, त्यामुळे मग मी फिगर आउट करण्याचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली प्रॉडक्ट डॅमेज कशामुळे होतो। मग लक्षात आलं की जेव्हा आपण बॉक्सेस ट्रकमध्ये लोड करतो आणि बॉक्सेस जास्त झाले तर प्रॉडक्ट डॅमेज होतं, कारण गोडाऊनपासून बाहेर पडण्याचा रूट तसा आहे। आणि म्हणून मी बॉक्सेस कमी करायला सांगितले, फक्त पेपरवर अपडेट नाही झालं एवढंच। क्लरिकल डिपार्टमेंटचं काम आहे, ते मी सांगेन, ते करतील उद्या। आणि मॉम, बाकी डिटेल्स लॅपटॉपमध्ये आहेत। ठीक आहे, बरोबर आहे, मला ओके वाटतंय। आणि आणखी एक गोष्ट सगदीप, जर तुझ्या लक्षात नसेल तर तुझ्या लक्षात आणून देते की प्रोजेक्ट हेड मी आहे। गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्यास, डिरेक्टली जाऊन सारंगला नाही सांगायचं। नाही, जनरली हीच प्रोसिजर असते काम करायची। तुला माहिती नसेल तर वेगळी गोष्ट आहे। ऐश्वर्या, तो त्याचं काम करतोय आणि तो नवीन, त्याला अनुभव नाहीये, कळेल त्याला हळूहळू। आणि सध्या तुला कळलं प्रोजेक्ट हेड कोण आहे, कुणाला रिपोर्टिंग करायचंय, प्रोटोकॉल काय आहे, कळला ना? माफ करा मॅडम, चूक झाली माझ्याकडून, पुन्हा अशी चूक नाही होणार। आई, मला असं वाटतं की मीटिंग बद्दलचं सगळं बोलणं झालंय। विसव होता? हा सखदेव जर जास्त काळ राहिला ना तर मला ह्याचा त्रास होऊ शकतो। ह्याचं काहीतरी करायला हवं लवकरच।
तिलोत्तमा, जर का सारंगबद्दल बोलायला आला असाल तर मला बोलायचं नाहीये. का नाही बोलायचं? अगं मुलगा आहे ना तो आपला. गेले काही दिवस नीट जेवत नाहीये तो. म्हणायला कामात लक्ष आहे त्याचं, पण तू त्याच्याशी बोलत नाहीयेस याचा त्रास होतच असणार ना त्याला. केवळ त्याला त्रास होतोय म्हणून मी त्याला माफ करायचं आणि त्याच्याशी बोलायला लागायचं असं? तिलोत्तमा, तुला माहिती आहे ना किती अटॅच्ड आहे तो तुला. तुझ्या चेहऱ्यावरची साधी नाराजीही सहन होत नाही त्याला. आणि इथे त्याला उघड उघड दिसतंय ना की तू इतरांशी बोलतेयस पण त्याच्याशी मात्र बोलत नाहीयेस. त्याचा त्रास होत नसेल त्याला? तुमचं म्हणणं बरोबर आहे. समजतंय मला सगळं काही, पण गोष्टच अशी झाली आहे ना म्हणून मी त्याच्याशी बोलत नाहीये. क्रियेला प्रतिक्रिया असते हा निसर्गाचा नियमच आहे. पण तुझी प्रतिक्रिया जरा जास्त टोकाची आहे असं नाही वाटत तुला? क्रिया सुद्धा तशीच होती. अगं कधीपर्यंत चालणार हे सगळं? मला नाही माहित, मी काय ठरवून करत नसते हे सगळं. ठीक आहे, मग ठरवून बोल त्याच्याशी एकदा. अगं आपलाच मुलगा आहे, कोणी परका नाही. पण बाजू परक्याचीच घेतली ना त्यांनी. कमॉन तिलोत्तमा, ताणू नकोस. मी नाही ताणत आहे. तुम्ही कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी त्याच्याशी बोलणार नाहीये. ओके, आयुष्यभर बोलणार नाहीयेस का? ते नाही मला माहित, पण जोपर्यंत ती पोरगी त्याच्या आयुष्यात आहे तोपर्यंत मी त्याच्याशी नक्कीच बोलणार नाही. तिलोत्तमा, ऐश्वर्या मॅडम, काय चाललंय काय तुमच्या राज्यात? नाही म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच जावं लागतंय की काय या घराच्या बाहेर? सॉरी, तुम्ही रागवू नका, पण मी फॅक्ट सांगते. कारण एका मागोमाग एक तुमचे सगळे फ्रॉड्स पकडले जात आहेत. आणि मेन म्हणजे उद्या जर घरातल्या लोकांना हे कळलं की तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकत नाही तर म्हणजे ऐश्वर्या मॅडम, थँक यू फॉर युअर ब्युटी टिप्स. गुड नाईट. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज